बारामती लोकसभा मतदारसंघात चौथ्यांदा फॉर्म भरायची ही संधी जी मला मिळाली आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचे, लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचे ज्यांनी मला इतके वर्ष जे प्रेम दिलं, सहकार्य दिलं, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। एका वेळेस एकच प्रश्न माझं असं म्हणणं की वाढलेल्या जबाबदारीसोबत आव्हानही वाढलंय असं तुम्हाला वाटत नाही का? कारण यावेळी तुमच्या घरातून थेट लढत होती। मला वाटतं माझ्यासाठी, मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगते की माझ्यासाठी वैयक्तिक लढाई कुणाशीच नाहीये। माझी लढाई वैचारिक आहे, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे समोर कोण लढतंय याचा मी फारसा विचार करत नाही, कारण काही वैयक्तिक नाहीच आहे माझ्यासाठी। त्याच्यामुळे आणि तुम्ही माझी सगळी भाषणं गेल्या 18 वर्षाची पार्लमेंटमध्ये काढून बघा, मी कधीच कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही आणि माझ्यावर झालेले संस्कारच नाहीत। त्याच्यामुळे मी संविधानाच्या चौकटीत राहून मायबाप जनतेच्या हिताचीच भाषणं आणि त्यांच्यासाठीच लढलेली आहे। ताई, फडणवीस खरं तर काल मुक्कामी होते, त्यांनी असं सांगितलं की ही बारामतीची जी निवडणूक आहे ती पवार घराण्यात, म्हणजे अजित पवार किंवा सुनेत्रा पवार निवडणुकीत उतरल्याशिवाय चुरशीची होणार नव्हती, त्यामुळे पवार कुटुंबातून उरलं असं वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आणि शरद पवार सुद्धा त्यावेळी आमच्यासोबत येणार होते, पण त्यांनी ऐन वेळा दगाफटका केला। एनिवे, मी माननीय देवेंद्रजींचे मनपूर्वक आभार मानते की ते एक गोष्ट कबूल करतात की शरद पवारांना किंवा आमच्या कुणाही विरोधात काश्मीर टू कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे त्यांना हे षडयंत्र करण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता। तर ते खरं बोलले, ह्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते। आणि सातत्याने चंद्रकांत दादा एकच गोष्ट म्हणतात की आम्हाला आदरणीय शरद पवारांना संपवायचंय। त्यामुळे ही लढाई फक्त एका विचाराला, या राज्याची अभिमान असणाऱ्या आणि देशामध्ये ज्या नेत्याकडे एका विश्वासाच्या नात्याने बघितलं जातं, असं जे नाव गेले 6 दशक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राहिले, असं शरद पवारांच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्र आहे। दुर्दैव आहे की हे सातत्याने बोलतात एक, पण शेवटी त्यांच्या मनातली आणि पोटातली गोष्ट बाहेर आली। यावेळी पहिल्यांदाच असं झालंय की साहेबांना, तुम्हाला आणि इतकंच नाही तर अगदी महायुतीचे उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवारांचे पती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये अडकून राहावं लागतं। शरद पवार बारामतीत कुठे अडकले? ते राज्याच्या दौऱ्यावर बऱ्यापैकी पवार साहेबांचे जे दौरे बारामती किंवा भेटीगाठी चालल्यात, सभा घेतात, मेळावे घेतात, यातनं असं लक्षात येतं। तुम्ही दौरा बघा ना त्यांचा, लेट्स गो बाय डेटा बाय एव्हिडन्स जाऊया आपण। फडणवीस असं म्हटले की पुत्रप्रेमामुळे एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याचा डाव मातोश्रीकडनं केला जाणार होता। दुसरं त्यांनी असं म्हटले की 2019 तर सुप्रिया सुळे पुण्यामध्ये बोलत होते आणि यावेळी त्यांनी राज्यात आणि केंद्रात असणाऱ्या सरकार विरोधात मी उभी राहते, त्यांच्या चुकीच्या धोरणांविरोधात मी उभी राहिली आहे असं यावेळी म्हटलेलं आहे आणि टीका केली आहे।